हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरला आपण युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम युनिट नंबर 3 मेकॅनिकल प्रॉपर्टीज आणि इलॅस्टिक कॉन्स्टंट ऑफ मेटलमधील आपण मागच्या लेक्चरला युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम पाहिली होतं. तर आता आपण आज बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम पाहणार आहोत. बाय म्हणजे दोन ॲक्सिस, म्हणजे आपण मागच्या लेक्चरला एक ॲक्सिस कन्सिडर केला, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग लोड अप्लाय होतोय. आता तर बाय ॲक्सियल आहे, म्हणजे दोन ॲक्सिसच्या अलॉंग हा लोड हा अप्लाय केला जाणार आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम बघायची आहे. सपोज की असा एक बार आहे, असा हे बार आहे, ह्या बारला हे एक्स डायरेक्शननं लोड अप्लाय केला ॲक्सियली टेन्साईल लोड, आणि वाय डायरेक्शननं पण लोड अप्लाय केला टेन्साईल लोड. समजा एक्स डायरेक्शननं पी एक्स हा लोड अप्लाय केला पी एक्स, आणि वाय डायरेक्शननं पी वाय हा लोड अप्लाय केला. म्हणजे इकडूनही लोड अप्लाय केला ह्या एक्स डायरेक्शननं आणि वाय डायरेक्शननं पण लोड अप्लाय केला, तर ही काय होणार आहे बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. म्हणजे पी एक्स हा जो लोड आहे एक्स डायरेक्शनच्या अलॉंग, त्याच्यामुळे सिग्मा एक्स हा स्ट्रेस तयार होतोय, आणि पी वाय हा जो लोड आहे वाय डायरेक्शनच्या अलॉंग, त्याच्यामुळे सिग्मा वाय हा स्ट्रेस त्याच्यामुळे तयार होतोय. पी एक्समुळं सिग्मा एक्स हा स्ट्रेस तयार होतोय आणि पी वायमुळं सिग्मा वाय हा स्ट्रेस तयार होतो. तर ह्याचं डेफिनेशन असे आहे, वेन टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स देन स्ट्रेस डेव्हलप इन द सिस्टीम इज कॉल्ड ॲज बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. म्हणजे दोन प्लेन आहेत. आता ही समजा व्हर्टिकल प्लेन आहे, म्हणजे वाय डायरेक्शनच्या अलॉंग ही एक प्लेन आहे, ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे म्हणजे एक्स डायरेक्शनच्या अलॉंग प्लेन आहे, ही एक्स डायरेक्शनच्या अलॉंग प्लेन आहे, ही एक्स डायरेक्शनच्या अलॉंग प्लेन आहे, आणि ही वाय डायरेक्शनच्या अलॉंग प्लेन आहे. ह्या प्लेनच्या अलॉंग जर दोन फोर्सेस असे म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन आहेत एकमेकाला, हे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन आहेत, ह्याच्या अलॉंग जर फोर्सेस ॲक्ट झाले, दोन फोर्सेस ॲक्ट झाले, एक्स डायरेक्शनच्या अलॉंग सपोज पी एक्स हा फोर्स आहे, वाय डायरेक्शनच्या अलॉंग पी वाय हा फोर्स आहे, असे दोन फोर्सेस ॲक्ट झालेत, अप्लाइड झालेले आहेत त्या बॉडीवरती, आणि अलॉंग द प्लेन ऑन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स, देन त्याच्यामुळं जे स्ट्रेसेस तयार होतात त्या स्ट्रेस सिस्टमला आपण म्हणतो बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय हे स्ट्रेस त्याच्यामध्ये तयार झालेत. सिग्मा एक्स जो आहे तो स्ट्रेस अलॉंग एक्स डायरेक्शन किंवा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग, आणि सिग्मा वाय जो आहे तो वायच्या अलॉंग वाय ॲक्सिसच्या अलॉंग हा स्ट्रेस तयार झालेला आहे. हा सिग्मा एक्स जो आहे तो पी एक्स हा एक्स डायरेक्शनच्या अलॉंग जो लोड अप्लाय केला आहे टेन्साईल लोड, या पी एक्समुळं सिग्मा एक्स हा स्ट्रेस तयार झाला आहे, आणि ह्या पी वाय ह्या फोर्समुळं लोडमुळं सिग्मा वाय हा स्ट्रेस तयार झालेला आहे. सपोज आता ई एक्स म्हणजेच काय, स्ट्रेन इन डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, स्ट्रेन इन डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. बघा आता आपण फक्त एकच ॲक्सिस कन्सिडर करूया इथं, एक्स ॲक्सिस. तर ह्या एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जेव्हा फोर्स अप्लाय होईल त्यावेळेस हा ई एक्स स्ट्रेन इन डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस तयार होणार आहे. आता हा पी वाय पण लोड अप्लाय झालेला आहे, पी वाय पण लोड अप्लाय झालेला आहे, पी एक्स पण अप्लाय झालेला आहे. त्यामुळं काय होणार आहे, तर ई एक्स बरोबर लिनियर स्ट्रेन ड्यू टू सिग्मा एक्स आणि प्लस लॅटरल स्ट्रेन ड्यू टू सिग्मा वाय. म्हणजेच हे सिग्मा एक्सचा इफेक्ट आपण आत्ता कन्सिडर करतो. नो डाऊट की पी वाय हा पण फोर्स अप्लाय झालेला आहे आणि पी एक्स हा फोर्स अप्लाय झाला आहे, पण आपण जेव्हा ई एक्स म्हणतो स्ट्रेन अलॉंग एक्स डायरेक्शन, तेव्हा एक्स डायरेक्शनच्या अलॉंग जेव्हा स्ट्रेनचा विचार करू तेव्हा हा काय होणार आहे, लिनियर डिफॉर्मेशन होणार आहे. इथं लिनियर डिफॉर्मेशन होणार आहे, लेंथ ह्याच्यात चेंज होणार आहे, आणि जेव्हा पी वाय लोड अप्लाय होतो तेव्हा ह्याच्यामध्ये जी थिकनेस आहे ह्याच्यात चेंज होतो, म्हणजे इथं लॅटरल डिफॉर्मेशन होणार आहे, लॅटरल स्ट्रेन तयार होणार आहे पी वायच्या अलॉंग, आणि एक्सच्या अलॉंग काय होणार आहे, लिनियर स्ट्रेन तयार होणार आहे.
ह्या एक्सच्या अलॉंग लिनियर स्ट्रेन तयार झाला आणि वायच्या अलॉंग काय झाला, लॅटरल स्ट्रेन तयार झालेला आहे. ठीक आहे, जेव्हा एक्स डायरेक्शनच्या अलॉंग स्ट्रेन काढणार आहे तेव्हा. सो इट इज सम ऑफ लिनियर स्ट्रेन ड्यू टू सिग्मा एक्स प्लस lateral strain due to sigma y. Linear strain due to sigma x plus lateral strain due to sigma y. So Ex is linear strain due to sigma x plus lateral strain due to sigma y. Linear strain due to sigma x is sigma x upon E. Linear strain चा फॉर्म्युला stress upon modulus of elasticity. So sigma x upon E. आता लॅटरल स्ट्रेन काय असेल अलॉंग सिग्मा वाय, तर मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई. सो ई एक्स बरोबर सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई. सो दिस इज अ इक्वेशन 1. ठीक आहे. सिमिलरली ई वाय स्ट्रेन इन डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. आता बघा ह्या वाय ॲक्सिसच्या अलॉंग आपण स्ट्रेन कन्सिडर करूया. तर ह्यामध्ये काय होणार, वाय ॲक्सिसच्या अलॉंग लिनियर होणार आहे, वाय ॲक्सिसच्या अलॉंग लिनियर होणार आहे आणि एक्स ॲक्सिसच्या अलॉंग काय होणार आहे, लॅटरल होणार आहे. कारण का लिनियर कशाचा असतो, जो काही फोर्स आहे त्या फोर्सच्या डायरेक्शनला जे डायमेन्शन चेंज होतात ते लिनियर डायमेन्शन असतात आणि त्याच्या अपोजिट त्याला परपेंडिक्युलर जे डायमेन्शन चेंज होतात ते लॅटरल डायमेन्शन होतात. म्हणजेच सिग्मा वायचा आता आपण सिग्मा वायचा इफेक्ट कन्सिडर करणार आहे, म्हणजे पी वायचा इफेक्ट कन्सिडर करणार आहे. त्यावेळेस वाय डायरेक्शनच्या अलॉंग लिनियर स्ट्रेन तयार होणार आहे आणि लॅटरल स्ट्रेन हा एक्स डायरेक्शनच्या अलॉंग होणार आहे. म्हणून ई वाय बरोबर लिनियर स्ट्रेन ड्यू टू लिनियर स्ट्रेन, आता वाय डायरेक्शनच्या अलॉंग किंवा पी वायचा इफेक्ट बघतोय, ड्यू टू सिग्मा वाय प्लस लॅटरल स्ट्रेन due to sigma x. Okay, so is equal to linear strain due to sigma y, linear strain due to sigma y. आता ह्याच्यामध्ये हे आपण y फोर्स कन्सिडर केला म्हणजे ही ह्याच्यात चेंज होणार आहे लिनियर आणि ह्याच्यात होणार आहे लॅटरल. ठीक आहे, इज इक्वल टू सिग्मा y अपॉन ई मायनस म्यू सिग्मा x upon E. So Ey strain in direction of y axis, second equation. Similarly strain in direction of z axis, झेड ॲक्सिसच्या अलॉंग स्ट्रेन काय असेल. आता बघा इथं दोनच फोर्सेस आहेत एक्स आणि वाय, त्यामुळे दोनच स्ट्रेसेस इथं तयार झालेले आहेत, सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय. आता ह्याच्यामध्ये झेड ॲक्सिसच्या अलॉंग कुठलाही फोर्स नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रेस तयार होणार नाही. म्हणजे इथं जे काय होईल ते काय होणार आहे, लॅटरल स्ट्रेन तयार होणार आहे. इथं सगळा स्ट्रेन काय होणार आहे, लॅटरल स्ट्रेन तयार होणार आहे. लॅटरल स्ट्रेन ड्यू टू एक्स आणि लॅटरल स्ट्रेन ड्यू टू वाय. अशा पद्धतीनं आपण मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई सगळे लॅटरलच तयार होणार आहे, कारण इथं कुठलाही फोर्स झेड ॲक्सिसच्या अलॉंग नाही. त्यामुळे सिग्मा झेड इथं नाही आहे, सिग्मा झेड 0 आहे. त्यामुळे सगळं लॅटरलच डायमेन्शन ह्याच्यामध्ये झेड ॲक्सिसच्या अलॉंग लॅटरल डायमेन्शन चेंज होणार आहे ड्यू टू फोर्स पी एक्स अँड ड्यू टू फोर्स पी वाय. ओके, सो total strain E, small e, is sum of strain due to x axis, strain along y axis and strain along z axis. So it is sum of strain along x axis, strain along y axis and strain along z axis. आता आपण 1, 2 आणि हे 3 नंबरचं इक्वेशन आहे, ह्याचे सम करूया. सो सिग्मा एक्स अपॉन ई, सिग्मा एक्स ही ई एक्सची व्हॅल्यू आपण इथं पुटअप करतो, ई एक्सची व्हॅल्यू आपण इथं पुटअप करतोय, मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई ही झाली ई एक्सची, प्लस ई वायची व्हॅल्यू आपण इथं पुटअप करतोय,
sigma y upon E minus mu sigma x upon E मायनस सिग्मा झेडची व्हॅल्यू आपण पुटअप करतो म्यू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू sigma y upon E. So put these values, we get total strain is equal to sigma x plus sigma y upon E in bracket 1 minus 2 mu. Total strain, it is a volumetric strain. So it is a total strain is a volumetric because we consider whole effect along x-axis, y-axis and z-axis. So it is a volumetric strain. So you remember the formula of volumetric strain in case of biaxial stress system. In case of biaxial stress system is delta V upon V, change in volume upon original volume is sigma x plus sigma y upon E in bracket 1 minus 2 into mu, where mu is Poisson's ratio. So this is a formula of volumetric strain in case of biaxial stress system. You also remember strain in x direction, strain in y direction, strain in z direction, as well as this formula. You remember these four formulas in case of biaxial stress system. So while solving the problems on biaxial stress system, you must remember take this is a note, and this is a very important note while solving the biaxial stress system problem. Take positive sign for tensile stress and negative sign for compressive stress. So this is an important note. So the important note is that while solving the problem on biaxial stress system, take positive sign for tensile stress and negative sign for compressive stress. So you remember the formula of Ex, strain in direction of x-axis, Ey, strain in direction of y-axis, Ez, strain in direction of z-axis, as well as total strain, that is volumetric strain of biaxial stress system. And while solving problem of biaxial stress system, take tensile stress as positive and compressive stress as negative. So we can discuss about the problems, or we can solve the problems in next lecture. This is a theory part of biaxial stress system. We divide this lecture in two parts, theory and problem. So this is a theory part. So we stop here. We will solve the problems of biaxial stress system in next lecture. Okay.